लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आणि खालच्या पातळीचे आहेत. आता न्यायालयानं त्यांना नोटीस बजावली असून हिंमत असेल तर त्यांनी न्यायालयात येऊन पुराव्यानिशी आपले आरोप सिद्ध करावेत, असं रोखठोक आव्हान अजय महाराज बारस्कर यांनी दिलंय. जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांविरोधात बारस्कर यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असून या प्रकरणानं आता कायदेशीर वळण घेतलंय. मनोज जरांगे यांनी 22 फेब्रुवारी 2024ला माझ्यावर अत्यंत घाणेरडे आणि खालच्या थरातले म्हणजे गलिच्छ असे आरोप केले. काय केलं? पहिला आरोप त्यांनी केला माझ्या याच्यावर, कॅरेक्टरवर, की हा मुळात हा फडणवीसचा माणूस आहे. म्हणजे बारस्कर हा फडणवीसांचा माणूस आहे आणि त्यांनी शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब त्यांच्याकडून 40 लाख रुपये घेतले जरांगेवर आरोप करण्यासाठी. हा पहिला आरोप केला. दुसरा त्यांनी माझ्यावर आरोप केला की हा महाराज यांनी 300 कोटी रुपयाची संपत्ती गोळा केली, वर्गणी गोळा करून. त्याच्यानंतर त्यांनी आरोप केला की ह्या महाराजावर बलात्काराचा, विनयभंगाचा गुन्हा आहे आणि हा महाराज भोंदू बाबा आहे. असे त्यांनी 4-5 आरोप केले. 22 फेब्रुवारी 2024 आणि 26 फेब्रुवारी अशा 25-26 असे त्याचे आरोप आहेत आणि आपल्या सगळ्या मीडियावर हे आरोप उपलब्ध आहे. आणि हे त्यांनी केलेले आरोप अत्यंत खोटारडे आहेत. त्याला कुठलाही आधार नाही. माझ्यावर एकही सिंगल गुन्हा दाखल नाही आणि म्हणून मी पोलीस अधीक्षकांकडे त्यावेळेस कंप्लेंट दाखल केली. त्यांनी काही कंप्लेंट घेतली नाही म्हणून मी न्यायालयामध्ये गेलो. त्याच्यावर 19 सप्टेंबर 2024ला मी खाजगी फिर्याद दाखल केली. भारतीय न्याय संहितेचं कलम 351, 52, 53 आणि 356 या सगळ्या कलमानुसार त्यांनी केली. 1 वर्षभर जरांगे पोलिसांना सापडत नव्हते. बघा काय चमत्कार आहे काय माहित नाही, पण सापडत नव्हती. शेवटी माननीय कोर्टाने त्यांना स्पीड पोस्टाने नोटीस पाठवली. त्याला नोटीस सर्व झाली, नोटीस मिळाली आणि आज त्याची तारीख आहे 10 फेब्रुवारी. आता मी जरांगेंची वाट पाहतो, कारण 5 तारखेला जरांगे असं म्हणले होते जालना पोलीस स्टेशनच्या बाहेर, आरोप करताना पुरावे पाहिजे, आरोप सिद्ध केले पाहिजे आणि नुसते असे हवेत आरोप नाही. माझी जरांगेंना या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही कोर्टात यायचं आणि मी 40 लाख रुपये घेतले ना शिंदे साहेबांकडून, फडणवीस साहेबांकडून, हे सिद्ध करून द्यायचं. कोणत्या नोटा घेतल्या, काय घेतल्या, पुढे 300 कोटी रुपयाची इस्टेट गोळा केली, हे सगळं सिद्ध करून द्यायचं. माझ्यावर जर बलात्काराचा आणि विनयभंगाचा गुन्हा आहे ना जरांगे, तर तिथं FIR आणून द्यायच्या, नाही तर कारवाईला सामोरं जायचं. आणि जरांगेंना आपल्या माध्यमातून एक सांगायचं, ही जरांगेशाही नाही, ही लोकशाही आहे. हे लोकशाहीचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे, कायद्याने वागा. आणि जरांगे माझ्या मते आता अजून तर काय आलेले नाहीत कोर्टात, येण्याची शक्यता मला वाटत नाही. हे फक्त मीडिया समोरचे डॉन येतं, मीडिया समोरचे बादशाह आहेत. फक्त इथं तोंडमारी करायची आणि ज्यावेळेस कोर्टात काय होतं त्यावेळेस पळून जायचं. जरांगे तुम्हाला हे आरोप केलेले हे तुम्हाला सिद्ध करावे लागतील, तरच तुम्ही खरे 96 कोळी क्षत्रिय मराठा. आता पुढची तारीख, आज कोर्टात तारीख होती, दुपारी सुनावणी होती, काय झालं नेमकं, काय पुढची तारीख? नाही, आम्ही माननीय मेहरबान न्यायालयासमोर गेलो. न्यायालयाला विनंती केली बा की न्यायालय म्हणजे थांबा, त्यांची आपण वाट पाहूया 2, 3, 4 वाजेपर्यंत त्यांची किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी वकील येतील. आणि ते कायद्याचं राज्य आहे, समोरच्या माणसाला संधी दिल्याशिवाय पुढे काय करता येत नाही. नैसर्गिक न्याय तत्व आहे. येऊ द्या, त्याचं काय उत्तर असेल, त्याच्यानंतर नाही आला तर पुढची प्रोसेस जी असेल ती सगळी प्रोसेस चालू होईल. काय अर्ज वगैरे दाखल केला? हा, अर्ज दाखल करणार आहे. जर आज नाही आला तर त्याच्यावर वॉरंट काढा. जी आपली जी काय न्यायालयाची पद्धत आहे, प्रोसेस आहे, त्याचा आम्ही मागणी करणार आहे. 22 फेब्रुवारी 2024 रोजी मनोज जरांगे पाटील यांनी एका जाहीर वक्तव्यात अजय महाराज बारस्कर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बारस्कर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 40 लाख रुपये घेतल्याचा, तसेच त्यांनी 300 कोटींची वसुली केल्याचा खळबळजनक दावा जरांगे पाटील यांनी केला होता. एवढंच नाही तर बारस्कर यांच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल असून त्यांचं चारित्र्य संशयास्पद असल्याचंही जरांगे पाटलांनी म्हटलं होतं.
या आरोपांमुळे आपली सामाजिक प्रतिमा मलिन झाल्याचा दावा बारस्कर यांनी केलाय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.